वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत पालकचे पराठे। चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। पालक पराठा बनवण्यासाठी इथं मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून एक बाउल घेतलेला आहे। गव्हाचं पीठ एक बाउल, 2 चमचे बेसन पीठ, आलं लसूण व मिरची क्रश, कोथिंबीर, 1 चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ, मीठ, हिंग व तेल। रेसिपीला सुरू करूया। पहिल्यांदा एक बाउल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेला पालक एक बाउल घ्यायचा आहे। पराठा सॉफ्ट होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा पांढरा तीळ, 1 चमचा ओवा, 2 चमचे मिरची क्रश, 1 चमचा हिंग, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा बारीक मीठ, व 2 पळ्या तेल। आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून हे आता मळून घ्यायचं आहे। जास्ती पाणी घालायचं नाही ह्याच्यासाठी, कारण पालकमध्ये पाणी असतं ते पीठ खेचून घेतं। लागेल तसं पाणी घालून घट मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं आहे व आता हे पीठ 10 मिनिटं सेटिंगला ठेवायचं आहे। इथं 10 मिनिटं आपली झालेली आहेत। आता छोटे छोटे गोळे घेऊया व पराठे लाटून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये गोळा बुडवायचा आहे, पीठ लावायचं आहे व असे पराठे लाटून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीनं हा पराठा लाटून घ्यायचा आहे व इकडं मी आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। यावर हे पराठा टाकून घ्यायचा आहे। थोडंसं तेल टाकून पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे। परत थोडं तेल लावायचं आहे। दोन्ही बाजूनी मस्त असं खरपूस पराठा हा भाजून घ्यायचा आहे। व बाकीचे पण अशाच पद्धतीनं सर्व पराठे आता लाटून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त सुंदर असे हे पालक पराठे आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। मुलं पालकची भाजी खात नाही, तर मुलांसाठी अशा पद्धतीनं हे पराठे करून दिला तर पालक मुलं आवडीनं खातील। शाळेच्या टिफिनला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे डब्यातून देऊ शकता। तर ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।